श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या ताईंना आणि नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे नागपंचमी, तर आपला मस्त असा सण नागपंचमीचा. ज्या नवीन ताई असतात, नवीन लग्न झालेल्या, त्या माहेरी जातात, खूप छान वाटतंय. राखी पंचमीला जायचं आणि राखी पौर्णिमा करून यायचं, अशी पद्धत काही काही ठिकाणी असते बरं का, की आपलं पंचमीला जायचं आणि राखी पौर्णिमा करून यायचं. कारण 15 दिवस राहतील ना, तर राखी पौर्णिमा करून काय घेतलं रे. हां, तर असं तर बघा, मी काढले भिंतीवर नागोबे. आता आमच्या इकडं, माझ्या आईकडं तर अशीच पद्धत आहे बघा. आणि ह्याचं काय, आता हे भिंतीवर जर नागोबे काढले, आता पंचमीला काढायचे आणि पोळ्याच्या अगोदर आता सगळं सिमेंटाचं झालंय ताईंनो. आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. पहिलं मातीच्या भिंती होत्या, मातीवर जर असे नागोबे काढले, पंचमीला काढायचे आणि पोळा आला की पोळ्याच्या अगोदर ते नागोबे सारवून घ्यायची, भिंत ठेवायची नाही, तर ते नागोबे बघत नसते नंतर. अशी पहिली परंपरा होती. आता तोपर्यंत राहू द्यायचे. आणि सारवायच्या भिंती असल्या की मग ते चुना कालवायचा. ते काव होता बघा पहिला, आता काय माहित नाहीये. त्या कावामध्ये लाल काव आणि चुना किंवा मग आपली इबीत असं कालवायचं. ते असे 5 बोट त्याच्यात मारायचे. असे एक ते कावाचा असा मारायचा आणि एक पांढरा मारायचा असा. खूप छान दिसत होतं त्या भिंतीवर सारविलेल्या घरावर असं सगळीकडे. ते म्हणजे शेतकऱ्याचं घर आहे बाबा, आज पोळा हे समजत होतं ते जर बाहेर असेल तसं काढलेलं तर. आणि त्याच ह्यानं त्या कावाच्या ह्यालाच पहिलं कुठं काय होतं ताई नो, काहीच नाही. काडी गुंडाळायची. माझे वडील शेतकरी, तुम्हाला माहिती आहे सगळं. त्या काडीला एवढी काडी घ्यायची, अशी त्याला कापूस गुंडाळायचा आणि त्याने मग आपल्याला काय जे एलबुट्ट्या वगैरे काय जे फुलं जे बी काही ते बाहेर भिंतीवर काढायचं. मग शेतकऱ्याचं घर आहे बाबा हे, आज पोळा आहे असं समजत छान वाटत होतं ते. आता काहीच राहिलं नाहीये. चला असू द्या, जे बी आहे ते. तर असे मी हे नागोबे काढले. तर आणि ताट पण घेतलं या ह्याचं पूजेचं ताट. तर चला, पूजेला काय काय घेतलंय तर हे पहा, फळं आणली होती. तर म्हटलं फळ बी घेतली, फुलं आणि वस्त्रमाळ करून घेतली. आणि खास तर मान दुधाचाच आहे बघा ताईनं नागोबाला. असं दूध घेतलं. आता लहाया माझ्याकडे जेवायच्या नाही आहेत, मी साध्याच लहाया घेणार आहे, मुरमुरी घेणार आहे आपली. हे दिवा लावून घेते मस्त असा. तुम्ही कशी करतात पूजा, जसा भाव तसा, जसा आहे तसं करायचं ताईनं. जे भेटतंय ते घ्यायचं, जे नाही भेटत त्याच्या कुठं आता कुठे इथं लहाया भेटणार आहे, भेटतच नाही आता काय करणार. जय त्या ह्याच्यातले मुरमुरी दे रे बाळा मला. तिथं मुरमुऱ्याचा हे बघ, मुरमुऱ्याचा पुडा आहे, ते मुरमुऱ्याचा पुडा फोडून मुरमुरी दे त्याच्यातली मला. नागोबाला हळदी कुंकू लावून घेतले. कसे वाटायलेत माझे नागोबे, कसे आलेत ते सांगायला अजिबात. आणि मला गजरा आणलाय बघा आमच्या आम्ही आज तर साधेच मुरमुरी घेते. कुठं लहाया नाही आता कुठं, जसा काही होत नसते. आपला भोळा भाव देवा पाव म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. जय नागोबा, जय नागोबा. मस्त अशी छान वाटते की नाही पूजा. तर असा दिवा वगैरे लावून घेतला. हे दूध ठेवते, हे फळ ठेवते मस्त असं. तुम्ही कशी करतात ते पण सांगा ताईंना. माझी तर अशी साधी मुळी असते बघा पूजा. आता हे वस्त्र कसं लावायचं, तर काय करायचं, असं हे बी तिचं वल्ल करून घ्यायचं इथं असं, इकडे इकडे काय जे बोल. आणि हे काय करतो रे बाबू, ही वस्त्रमाळ ती अशी चिटकती इथं, वल्ला असतंय. झालं, चिटकली, झाली नागोबाची पूजा. त्याच्यात काय असते होत आहे ना, फुलं जे आहेत, फुलाला बी काय करायचं, थोडस की अजून वल्ल करायचं असं. फुलं पण चिटकते, जेवढे चिटकते तेवढे बस. बघा, आपला आपला दिमाग लावायचा, काहीतरी करीत राहायचं. तर कशी वाटली माझी पूजा नक्कीच सांगा ताईनं. तर चला, फुलं पण वाहून घेतले. छान वाटायले की नाही, मस्त वाटायले. अक्षदा वगैरे टाकते. तुम्ही कशी करता, आता प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी असते. चला, जसं असेल तसं. जय नागोबा. तर चला, आता स्वयंपाक बी झालाय, लगेच आता नैवेद्य दाखवून घेते देवाला बी आणि इकडे नागोबा. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता माझं चाललंय पुरणाचा स्वयंपाक. त्याच्यात करायला मी कढीपत्त्याची भजी. भरपूर कढीपत्ता जास्त आहे, एकच कांदा आहे
कारण लेकरांच्या बी खाण्यात येते आणि कढीपत्ता चांगला असते खाल्ल्याला आपल्या शरीराला. इथं पापड काढून घेतले. स्वयंपाक बाकीचा झाला आहे जवळपास, फक्त पोळ्या राहिल्या. आता ह्याच्यात कणिक पण मळून ठेवली आणि नागोबी पण काढायच्यात मला भिंतीवर. आता हे डाळी मांडलेत, आता त्यांनी आले तर भात झाला आहे, सगळं झालं आहे. आता भज्याला बी मी कढई ठेवलीच आहे जवळपास. हे पहा तेल पण गरम झाले. आता भजी काढून घ्यायचे. इकडं नाही हो तिमलं मी भज्याचं. इकडं दूध ठेवलंय तापायला. आता आधी भजी करून घेते आणि पूजा नंतर करते. टाकला की सोडा सगळं सांगत येतं. त्यांचं हॉटेल होतं, माहिती सगळी कशात काय टाकायचं सगळं स्वयंपाकाचं त्याच्यानं सांगते. तर टाकलाय हो सोडा बी. तर बघा आपले कढीपत्त्याची भजी खूप छान होते. ते एकदा मी तर म्हणेल नक्कीच करून बघा ताईंनो. चवीला छान लागतात आणि मस्त असा कढीपत्ता पण आपल्या खाण्यात येतंय. आणि कलर बघा किती सुंदर आला आहे. चला बाकीचं बी झालं आहे. आता सगळं देवाला नैवेद्य दाखवून घेते. आता दीदीला यायला वेळ आहे अजून. मस्त असा तर मस्त असं पूर्णावर मला हे जायफळ आहे. मस्त असं जायफळ खिसून घ्यायचं आहे. खूप छान लागते पूर्णावर असं जायफळ खिसून घ्यायचं ताईंनो. इलायची मलाच आवडत नाही, बाकी सगळ्यांना आवडती, पण मी इलायची नाही टाकली. टाकते कधीतरी, पण आज नाही टाकली. बघा मस्त असं. तरी हे पहा आपल्या पूर्णावर जायफळ मस्त असं खूप छान टेस्ट लागते ताईंनो. नसताल टाकीत तर नक्कीच मी तर म्हणाल टाकून बघा. खूप छान लागतंय, चवीला छान लागतंय पुरण. तर चला घेते पोळ्या करून. मस्त असं मिक्स करून घेतलं जायफळ टाकल्याच्या नंतर. आता घेते पोळ्या करून. आता माझा इथं पोळ्या करायच्या आणि तिकडं भाजायच्या. असं आहे आमचे किचनच असं आहे, काय करणार आता. पटापटा पटापटा असे किती करायचं तसं मला 5च पोळ्या, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत. आता करून घेते. निवदाचे 2 ताटं करायचे. ते दोघा बापले का दोघाला 2 देऊन टाकायचं आणि आम्ही दोघी. त्याच्यात बी ह्यांनी फक्त छोट्या छोट्या 2 खाते. जे तरी एकच खाईल, मी पण एकच, दीदी बी एकच. एक बी खात नाही तिनं. तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आता माझी पद्धत बघा अशी. तुमची कशी आहे सांगा, ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पूर्णाला जायफळ टाकतात का नाही ते पण सांगा ताई. आम्ही तर कंपल्सरी जायफळ आणि इलायची, पण मला आवडत नसल्यामुळे मी नाही घातली. कधीतरी घालते आणि कधीतरी घालत नाही, कारण मलाच आवडत नाही, सगळ्यांना आवडते. तर माझ्या आऊनं आज गजरा आणला होता हे पंचमी म्हणून. तर लावला मग मस्त पूजा करताना. आता वाटले तर 8ला 5 कमी येते. आता बघू किती कधी येते की काय माहित नाही. आल्याच्या नंतर जेवण करायचे. आता निवद दाखवून घेते. सगळ्यांना सोमवार येतं, सगळ्यांना म्हणजे आमच्या तिघींना, ह्यांना नाहीये. हे नाही तर त्यांना नाही सहमत. आमच्या तिघींनाच आहे. पिल्लू आज आंटीकडे, ती काही आली नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही दोघी. चला मस्त अशी पोळी. इकडं आहे बघा आपला तवा. तर हे पहा समोर इथं स्पेस नसल्यामुळे ताईंना इकडं लाटून मला इकडं टाकावं लागते असंही. तर बघा मस्त अशा टम्म फुगणाऱ्या आपल्या पोळ्या किती सुंदर आहेत की नाही. छान अशा. पुरण शिजायला टाकलं की कणिक तिंबायची, असं माझी मम्मी करतीये. एकीकडे पुरण शिजायला टाकायचं आणि एकीकडे कणिक तिंबायची. त्याच्या पोळ्या तिचं म्हणणं असते होटानं खायच्या पोळ्या होत्या. आता बघा किती सुंदर भाजल्यात पण छान मस्त अशा आणि मऊ राहतात बघा. तर झाल्या पोळ्या करून घेतल्या. देवाला नैवेद्य दाखवते. आवरायचं राहिले अजून, बघू शकतात. तरी थोडंफार आवरले. किचनच माझं किती छोटं 2 बोटाचं किचन नाही त्याला, पण ते आवरावं तर लागतंयच ना ताईनं शेवटी. तर हे पा एवढं झालं आवरून घेतलंय. भांडे बघा किती पडले. तर जेवायच्या अगोदरचे भांडे आहेत हे. आता एवढे घासून घेते आणि नंतर जेवण झाल्यास अजून बघते, कारण कुकर वगैरे बरंच पडणार आहे अजून. आमटीचं पातेलं आहे, तेलाची कढई. आता तेल काढून घेते आणि कढई तशी झाकून ठेवते. सकाळच्या भाजीला होती ताईनं तेल, कारण कॅन्डातच टाकणार आहे मी. मला देवाला लावायला दुसरं तेल आहे, मी यूज करत बी नाही असं बी. तर चला आता एवढे भांडे घेते अगोदर घासून. सगळं पोळ्या वगैरे झाल्या. आणि तर हे पहा आपल्या पोळ्या. तर आमच्याकडं पद्धत आहे ताईनं, माझ्या आईकडं बी आणि सासूकडं बी पद्धत होती. पोळ्या नुसत्या सड्या पोळ्या करायच्या नाहीत. त्याच्यासंग एक का होईना चपाती अशी टाकायची. ही चपाती आता खाणं हो किंवा सकाळी खाणं हो, पण ही चपाती करायची आणि अशा सड्या पोळ्या नाही करायच्या, नुसत्या पोळ्याच. एक का होईना त्याच्यासोबत चपाती टाकायची. तर अशा माझ्या पोळ्या आणि चपात्या सगळं झालेलं आहे. मी दुरडीतच ठेवते ताईंनो. आपली जुनी पद्धत मला आवडते दुरडीत ठेवायलाच. माझ्याकडे डब्बा सगळं आहे. ह्याच्यात आहे तूप. आता हे म्हणलं पोळी गरम आहे, चपाती पण गरम आहे, ह्याच्यावर ठेवावं म्हणजे थोडंसं कसं हे होतंय,
पातळ होतंय ना पोळीवर घ्यायला. हे पा असं मस्त असं झालं. तर नाही म्हटलं तरी अर्धा तास लागला. 8 वाजले होते बघा, 8:30 वाजले सगळं आवरायला. वाटतंय पण खूप वेळ लागला. हे पा सगळं क्लीन करून घेतलं आणि कढई जे आहे ते तेल काढलं, गार झालं होतं आणि अशीच आता झाकून ठेवली. म्हटलं सकाळच्या भाजीला होती, वेस्ट होत नाही ना तळलेली. मी असंच कधी पण तळलं का कढई तेल काढून झाकून ठेवते ताईनं. सकाळच्या भाजीला डबे असते तर डबे, हे डब्याचे टोपणं सकाळी सकाळी लय आवाज येतं या भांड्यांचा, म्हणून मी असे वरीच ठेवत असते, पटकन सापडते. तर किचन वाटा वगैरे सगळं पुसून घेतलं, गॅस पुसून घेतला, सगळं आवरलंय. आता जवळपास दीदी आली की आता जेवायचं. जेवल्याच्या नंतर बघू आता थोडे पडतात भांडे, घासले तर घासलं नाही तर नाही बी. तर चला आता काय करते, देवाला नैवेद्य दाखवून घेते. मस्त असा सगळं आवरलं. मला असं आवरलं का नाही खूप छान वाटतंय, व्यवस्थित असं छान मस्त. आज 2 ताटं करावं लागते, नागोबाकडे एक आणि देवापाशी एक. तर वाट्या वगैरे सगळं छान असं तेच ताट आम्ही जेवायला घेतो ताईनं. असं नाही आहे की ठेवायचं नंतर, असं नाही. 2 ताट असे हेच ताट आपण जेवायला घ्यायचे. तर चला दीदी अजून आलं नाही. आहो होय हो, हे कानात हेडफोन लावून बसलेले असते. तर दीदीला फोन लावून बघा एकदा. स्वयंपाक इथं आणून ठेवलाय सगळं. चमचे नाही तर भाताला 1 चमचा घेते. तर चला नैवेद्याचं ताट भरून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. हे पहा असा इकडे देवाचा, इकडं नागोबाचा. नागोबाला पण नैवेद्य दाखवून घेतला. आता वाजले 8:30. आता दिदीला वाजते ती यायला 9:15 हो ना. ह्यांनी बसले जेवायला. आता आम्ही थांबला, जय बी थांबलाय. जयला जेव म्हणलं, नको म्हणला. तर ताईंनो आजची माहिती माझी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कसं करतात नागोबाची पूजा, ते पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.